बोला ओझे साहेब. हो हो, पत्रिका मिळाली, पत्रिका मिळाली. हो, नाही मिळाली ना पत्रिका. हो हो, बिलकुल. कोणत्या हॉलमध्ये आहे कार्यक्रम? अच्छा, सुमंगल कार्यालय. हो हो हो, बरोबर बरोबर. अरे आपल्या त्या घनच्या मुलीचं लग्न झालं होतं तिथं, तेच म्हणतोयस ना? येईन ना नक्की. अरे नाही नाही नाही. हे बघ, एक गोष्ट सांगू का? नाही नाही नाही, असे विचार तू डोक्यात आणूच नकोस. मी तुला सांगतो, रिटायरमेंट झाली आहे असं आपण समजायचंच नाही. नाही नाही नाही, आपण रिटायर्ड झालो आहे असं समजायचं नाही. आणि जे तू रोज ऑफिसला जात होता ना, 10 ते 6, जसं तुझं फिक्स शेड्यूल होतं, फक्त ते ऑफिसचं काम न करता तेवढ्या पिरियडमध्ये दुसरं काही ना काही काम लावून घे तू. घरचं असो, सोशल सर्व्हिस असते, काही प्रायव्हेट आपल्या पर्सनल लेवलवर तू लग्न जमवण्याची कामं करू शकतोस, काही समाजाची कामं असतात, सामाजिक कार्य करू शकतो. पण रिकामं बसायचं नाही. मेंदूला कायम काहीतरी काम पाहिजे. दुसरी गोष्ट सांगू का? तू स्वतःहूनच सारखं, आपण कोणी रस्त्यात भेटलं की अरे रिटायर्ड झालो, मी रिटायर्ड झालो, असं सर्वांना सांगत फिरण्याची गरज नाही आहे. नाही, मी तुला सांगतो त्याचं कारण काय. कारण हे जे, म्हणजे आता पर्टिक्युलरली तुझ्यासारखी जी इमोशनल असतात ना, इमोशनल मंडळी आहे, की काय असतं माहिती का, जेव्हा आपण एखाद्याला सांगतो की मी आता रिटायर्ड झालो, तर त्याचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. तो एक रिटायर्ड माणूस आपण आहोत या दृष्टीने आपल्याकडे बघतो आणि त्या दृष्टीने बोलत असतो. कधी कधी तर तुला रस्त्यात समजा कुठे जाता येता कुठे क्रॉस झालं, तो दुरून बघितल्यावर हा आपल्याला हाक मारून आपल्याला चिटकेल म्हणून तो शेजारच्या बारीक गल्लीतून इकडे तिकडे शॉर्टकटने कुठून निघून जातो, किंवा असं दाखवतो की तो फार बिझी आणि सरळ बघत निघून जातो. हा अनुभव तुला येईल, पण ते स्वाभाविक आहे. आणि अर्थात ते आपल्या वागणुकीवर असतं. मला काय म्हणायचं, आपल्या वागणुकीवर. याच्या म्हणजे कसं, आपण जरी आपण आपल्याला वेळ आहे, पण समोरच्याला वेळ आहे का? मग त्याला आपण प्रत्येक वेळेला थांबून अरे हे गणेश थांब ना, हे जे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये किंवा ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आणि हा मी जे सांगत होतो की आपण स्वतःहूनच तू सांगतो सगळ्यांना की मी रिटायर्ड झालो, रिटायर्ड झालो. तर काय असते माहिती का, समोरच्याच्या डोळ्यामध्ये, समोरच्याच्या नजरेत तुझी रिटायरमेंट तुला दिसते. त्याच्या नजरेत जे बदल होतात ना, तुझ्याकडे बघण्याची जी त्याची जी दृष्टी आहे ती बदलते. आणि ती त्याची जी नजर आहे, बदललेली नजर, ती जास्ती घातक, ती तुला अजून जास्ती रिटायर्ड करते. हे लक्षात ठेव. म्हणून स्वतःला रिटायर्ड समजायचं नाही. आणि ॲक्च्युअली म्हणजे रिटायर्ड झालं असं तू समजूच नको स्वतःला, आणि काम करत राहा व्यवस्थित. बिलकुल. नाही, मी येईन ना, नक्की नक्की. अरे काय, सकाळच्या गाडीने यायचं आणि संध्याकाळच्या गाडीने रिटर्न. नाही, मुक्कामी वगैरे नाही, मुक्कामी नाही, नाही नाही. परत कधी. अरे इकडे जबाबदाऱ्या आहेत, माझ्या शेतीची कामं आहेत. आणि मला अजून 1 वर्ष आहे मी जॉबवर, अजून रिटायर्ड नाही झालो. रिटायर झालो की तुझ्याकडे मुक्कामी येईल, 2-2 महिने राहत जाईल, मग बघतो किती तू मला खाऊ पिऊ घालतो. बघू बघू बघू. चल, तुला म्हणजे मी भेटतोच आहे, पण तरी सुद्धा आता फोनवर परत तुला सांगतो की तुला निवृत्ती उपरांत तुझं आयुष्य सुखाचे समाधानाचे जावं. चल भेटूया. ओके.